मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. मी प्रिया आपल्यासारखेच आमचं स्वागत करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आत्ता आले सकाळचे 6:30 आणि आमचं रुटीन चालू झालेली आहे. म्हणजे आई गेले आता मंदिरात. जयू कपडे वगैरे आवरते, मी पण किचन वगैरे आवरते. तर म्हटलं आधी ब्लॉग स्टार्ट करते आणि जयू पण लवकर आवरते. आवडायचं कारण असं आहे की रेवा अजून झोपलेली आहे आणि रेवा जर उठली ना तर जयूला थोड्या वेळ म्हणजे काहीच कामच करू देणार नाही. की तिला असं वाटतं मम्मा माझ्या जवळच बसायला पाहिजे असं, म्हणून ती पण पटापट आवरते. आणि इशू अजून झोपलेली आहे. तर चला तिच्या पण टिफिनची तयारी करायची मला अजून. आणि बघू तिला टिफिनला काय द्यायचं, फ्रीजमध्ये बघावं लागेल आता काय आहे आणि तिला काय द्यावं लागेल ते. आणि तिला असं वाटतं की मला रोज बटाट्याची भाजी आणि शेंगण्याची भाजी दिली ते चालेल असं, पण ती रोज आपण देऊ शकत नाही. म्हणून बघते आता फ्रीजमध्ये काय भाजी काय नाही ते. आणि आई पण थोड्या आता मंदिरात निघून जातील. माझी म्हणजे तुळशीची पूजा वगैरे करून झालेली, घरातली पूजा करायची बाकी आहे आणि चहा घ्यायचा पण बाकी. आता चहा वगैरे घेते. दिवसभर जे होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेलच. तर हा ब्लॉग शॉर्ट नक्की बघा. तर गाईज मी ब्लॉग स्टार्ट केलाच आणि मी बोलली की रेवा झोपली, तेवढ्यात पटापट आवरायचं आहे. तेवढ्यात तुम्ही बघू शकता मॅडम उठल्या आहे आणि एकदम कारण ती एवढं समजला ब्लॉगची सवय बंद होती ना, आणि तिने आज ब्लॉग बघितला म्हणून थोडीशी मस्त मूडमध्ये पण होते आणि एकदम छान. आणि ते सकाळी असतं पण एकदम छान अशाच मूडमध्ये असते आणि खूप मस्त स्माईल वगैरे करते. आणि गेलं ना म्हणजे तिला भेटायला तर लगेच एकदम व्यवस्थित अशी गोड स्माईल करते, म्हणजे मॉर्निंग एकदम छान जाते आपली. आणि तिला थोडंसं खेळलं. त्यानंतर मी यांना म्हणजे गरम पाणी करून दिलं आणि तुम्हाला मी सांगितलं होते गरम पाणी पिता असं. त्यानंतर आज इशूला टिफिन आहे तर म्हटलं काय देऊ, खूप विचार केला. त्यानंतर सुचलं की आज तिला फ्लावरचीच भाजी बनवते म्हटलं, म्हणून छोटीशी फ्लावर आणि टोमॅटो बटाटा वगैरे घेतलेला आहे, मिक्स अशी भाजी करेल तिला म्हटलं. आणि मग भाजी वगैरे टाकून दिली. तर म्हटलं आधी पूजा वगैरे करून घेते, कारण पूजा झाली की मग बाकी आवरायला बरं. आणि बघू शकता मी जेव्हा पूजा करायला बसली ना तेव्हा तिचं लगेच चालू होऊन गेलं की मला तू मम्मा घे असं जवळ. मग जयूने तिला माझ्या जवळ मी लगेच तिला घेतला आणि तिला मांडीवर घेऊन मी पूजा वगैरे केली. आणि तेवढ्यात बघितलं का इशू मॅडम पण उठली होती आणि ती आत्ता म्हणजे 7:30 झालेत ना, 7:30ला उठली. तिची भाजी वगैरे रेडी झाली होती आणि तिला हग वगैरे केला आणि मग ब्रश वगैरे करायला गेली. आणि तुम्हाला बोलली तिची भाजी रेडी झाली होती, ती पण गारवण्यासाठी टिफिनला काढली मी. आणि तेवढ्यात आहे तर हे तिला रेवाला पिस्ता खाऊ घालत होते आणि तिचं रिॲक्शन चेक करायचं म्हणजे तिला आवडतो का नाही आवडतो. पण तिला पिस्ता खूप आवडला आणि ती एकदम खुश पण होत होती हे जेव्हा खाऊ घालत होती तेव्हा. आणि मी नंतर पोळ्या वगैरे करायला घेतल्या. तेवढ्यात जयू म्हटले की मी तिची इशूची तयारी वगैरे करते, कारण रेवाला आहे तर आई सांभाळत होत्या. सांभाळत म्हणजे बेडवर तिला बसवलेलं होतं आणि ती खूप मस्त खेळत होती, कारण ती खूप म्हणजे सकाळी एकदम फ्रेश मूडमध्ये असते. बघू शकता तुम्ही आई तिला बिस्किट वगैरे खाऊ घालताय ना, ती एकदम छान अशा मूडमध्ये पण आहे. आणि त्यानंतर जयूने इशूला रेडी वगैरे केलं आणि मग पोण्या वगैरे टाकल्या. इशूच्या 2 पोण्या वगैरे टाकल्या. आणि ती आता म्हणजे इशू गावाला गेली होती, नंतर तिचं हेअर वॉश वगैरे केलं ना तर पोण्या टाकायला थोडंसं जड जाता, मग पण जयू व्यवस्थित टाकून देते. त्यानंतर इशूची एका साईडला तयारी वगैरे होत होती, तर म्हटलं टिफिन म्हणजे भाजी तर झालीच होती पण पोळ्या करते. आणि मी जे साडीने पीठ गाळते ना त्याचा फायदा असा असतो की पोळी तुम्ही बघू शकता की ती पांढरी शुभ्र अशी पोळी येते आणि इशूला खूप आवडते. म्हणजे ती सांगते की टिफिनला मम्मा खूपच छान दिसते पोळी. आणि मी जर चाळणीने जर गाळून घेतलं ते पीठ आणि त्याचं मी पोळ्या वगैरे केल्या ना तर कोणालाच नाही आवडणार, इशूलाही नाही, तिच्या पप्पांनाही नाही, दादांना पण नाही, कोणालाच नाही. जर म्हटलं ना की एका दिवशी ट्राय करू असं तर अजिबात त्यांना आवडणार नाही. आणि इकडे आम्ही 4 रेवासोबत थोडीशी मस्ती करत होती आणि जयूला हाय तर ते डॉलला मारत होती ना ती बघ कशी करते, तिला असं वाटते मला मारेल की काय असं. आणि इकडे इशू गेली होती कल्याणी दिदी आहेत ना, कल्याणी दिदीचा जो मुलगा आहे ना शंभू, त्याचा आज पहिला बड्डे, तर तिकडं गेली होती इशू. आणि आम्ही पण व्हिडिओ कॉल वगैरे त्याच्यावर बोललो आणि ते म्हणजे मी स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे केली होती, माझ्याकडनं ती क्लिप डिलीट झाली म्हणून मी तुम्हाला आत्ता दाखवू शकली नाही आणि ॲडही करू शकली नाही, असं झालं ते. त्याच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलल्यानंतर इशूची पूर्ण तयारी झाली होती. आईने शूज वगैरे टाकले आणि रेवा तिची म्हणजे गंमतच बघत होती. आणि इशूला तर असं वाटतं रेवाला का स्कूल घेऊन जावा असं सोडून जावा असं अजिबात वाटत नाही. त्यानंतर इशू जाते म्हणजे दिदी जाते म्हटल्यावर मॅडम तर बघणारच ना, ती इशू जाते तर ते असं वागते तिला मी पण जावं की काय. त्यानंतर इशू वगैरे गेली, जयूने रेवाला सांभाळलं. मग मी भाजी करायला घेतली. आज बनवायची होती ती म्हणजे वांग्याची भाजी आणि पोळ्या. आणि भाजी वगैरे टाकली आणि जयून तिला झोपवलेलं होतं, मी काय भाजी आणि पोळ्याच बनवल्या. तेवढ्यात बघायला आली हॉलमध्ये मॅडमांचा आवाज येत होता तर उठली होती
आणि आज आत्ता आहे तर जयू लाडू खात होती ना, तर ती त्या प्लेटला लांब करती, पण तिला ती खूप मस्त वाटत होती बघा. जयू जेवढी लांब करते ना ती प्लेट तेवढी ती ओढते. आणि आता तर जयूने खूप लांब केली ती प्लेट आणि ती ट्राय कर बघते की ओढते का नाही. असं तिने खूप ट्राय केलं आणि बघू शकता तुम्ही तिने ती प्लेट लगेच ओढली, पण इतकी आग होऊन गेलेली रेवा. आणि आत्ता आले तर 12:30. मग तिची आंघोळ वगैरे मालिश वगैरे केली, तिच्यासोबत आम्ही भरपूर अशी मस्ती केली. त्यानंतर आंघोळ वगैरे करून तिला झोपवलं. आणि तिला आज थोडीशी रडत होती, कारण तिचं असं म्हणणं होतं की मला झोपायचं नाही. मॅडम एकदम खेळायच्या मूडमध्ये होत्या, पण जयूने तिला पॅक केलं ना तर लगेच 5-10 मिनटात लगेच झोपली ती. आणि मी सांगते ना, ब्लॉग शूट करते रेवा, शांत बस, लगेच शांत होते. तिला आता म्हणजे ब्लॉग समजायला लागला की मम्मा ब्लॉग घेते असं. आणि त्यानंतर जयूने तिला झोपवलं. तेवढ्यात आहे तर माझा पण फराळ इकडे रेडी झाला होता. माझा होता सोमवार, म्हणजे पशुपतीचे उपवास संपले माझे, पण मी साधे सोमवार करते ना ते होते. मग इकडे साबुदाणे खाते आणि माझी प्लेट वगैरे रेडी झाली. त्यानंतर जयूनेचं पण जेवण बाकी होतं, कारण आई घरी नव्हत्या म्हणून सांभाळायचं, सेवाला पण सांभाळायचं आणि परत कामं पण आवरायची. त्यानंतर फराळ वगैरे करून घेतला, जयूनेही जेवण करून घेतलं. आणि आम्ही आता बघतोय ती म्हणजे प्रदीप मिश्रांची शिवपुराण कथा. तर आता TV आस्था चॅनल चालू होती, ती बघत होतो. आणि ती 1 ते 4 होती, ती पूर्ण ऐकली गेली. आता वाजले 4:30. आणि आम्ही जोपर्यंत कथा ऐकत होतो ना तोपर्यंत रेवा अजिबात उठली आणि आवाजही केला नाही. म्हणजे तिला आम्ही 12:30 झोपवलं ना, तेव्हाची झोपली तर ती 3:30ला उठली, म्हणजे कथा संपायच्या वेळेवरच उठली ती. त्यानंतर फ्रेश वगैरे झालो, मग चहा वगैरे घेतला, मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. आणि आज सोमवार पण होता आणि आज बनवायची होती म्हणजे फ्लावरची भाजी, पोळ्या आणि मसाला खिचडी. आणि इकडे इशू चालू होतं स्कूलमध्ये काय झालं, तिचं होमवर्कचं काय चालू होतं, ती सगळं इकडं माझ्यासोबत शेअर करते. मम्मा हे झालं, मम्मा ते झालं. आणि तिचा पूर्ण इकडे होमवर्क पण झाला होता. तर तेवढ्यात आई म्हटल्या की तुम्ही स्वयंपाक करा, मी रेवाला सांभाळते. मग आईला घेऊन गेल्या बाहेर. आणि ती 3:30ला उठली ना, थोडंसं तिने खाऊ वगैरे घेतलं आणि लगेच खाऊ घातलं जयूने, आणि तेवढ्यात लगेच ती बाहेर गेली. मग इकडे फ्लावरची भाजी रेडी होती, जयूने हाय तर पोळ्या बनवल्या. तेवढ्यात मी पण इकडे खिचडीची तयारी केली, मसाला खिचडीची. आणि मी बनवते आता मसाला खिचडी, म्हणजे पूर्ण स्वयंपाक पण झालेला आहे. तर असा होता हा आजचा ब्लॉग. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.